दॅट्स वाय अंपायरच्या मनामध्ये कोणताही संकोच नव्हता. इट इज नो बॉल. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 2 या आकड्यावरती. फ्री टॉन सचिन वन्स अगेन फ्री बॉल. पांड्यन स्ट्रायकिंग एंडला. चान्स आहे पांड्यनला मोठ्या फटक्यासाठी. ऑन साइडला पण टोला लागलाय बॉल गॅप मध्ये, तरी देखील मिड विकेट कडे चाललाय बॉल. थोडा आउटफील्ड मध्ये स्लो झालाय. 2 धावा तोपर्यंत सहजरित्या आपल्याला पाहायला मिळतात. आउटफील्डनं थोडंसं कमी आता साथ दिली नाही, त्यामुळे बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला नाही. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 4. पाणी सातत्यानं पित राहा, कारण टेम्परेचर जा वेगाने पुढे चाललंय. सध्या 37 to 38 आहे. 40 ला टच दररोज करतंय टेम्परेचर दुपारचं. फुल टॉस हवेत खेळलाय डीप कव्हर मध्ये. जर्सी नंबर 1 धावतोय बॉल कडे. मिसफिल्ड आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. स्ट्राइक झाले आणि त्याचा फायदा. 4 धावा पांड्यनला, त्याच्या टीम जतीन 11 ला आणि 4 धावसंख्या 8. सॉफ्ट हँड या वेळेला. शॉर्ट ऑफ लेन बॉल. बॅटचा चेहरा उघडला कव्हर मध्ये. सिंगल पांड्यनकडून. धावा 9. दरम्यान धनंजयजी सुर्वे एक राजकीय व्यक्तिमत्व आपल्या मंचावर उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा भीमटोला मित्रमंडळ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये सहर्ष स्वागत. तुषारजी म्हस्के यांचे निकटवर्तीय शेख साहेब इथे उपस्थित झाले. त्यांना सुद्धा विनंती असेल का आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. तुषारजी म्हस्के व्यक्तिमत्वच असे, प्रत्येकाशी मिळून मिसळून वागणार आणि भीमटोळा मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत. युवा आहेत स्वतः आणि संघटन कौशल्य हे फार कमी जणांना जमतं. ते तुषारजी म्हस्के यांच्याकडे पाहता क्षणी, त्यांच्याशी बोलल्यानंतर तुम्हाला समजेल. आय थिंक सबस्टिट्यूट प्लेअर मैदानाचा आत आला, पण पहिल्या षटकानंतर तुम्हाला आत येता येईल ही महत्वपूर्ण सूचना असेल. बॉल बाकी आहेत अजूनही 2 पॉवर प्ले मधले. पहिल्या षटकातील स्ट्रायकिंग एंडला सध्या रवी. पुढचा बॉल ऑन साइडला उडवलाय डीप मध्ये. फिल्डर तिथे बॉल त्याच्या हातात. पहिली विकेट. जतीन 11 ला पहिला हादरा. रवी बाद. पाच ओव्हरची मॅच आहे. पहिला डाव आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आजच्या अंबरनाथ पोल मधली. पाटील प्रतिष्ठान आणि त्यांच्या अगेन्स्ट जतीन 11 या 2 संघांदरम्यान. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील. वन्स अगेन सचिन. ऑफ स्टंपचा बाहेर. शफल जरूर झाला होता. बॉलला लेफ्ट केलंय. हा चुकीचा निर्णय आणि अर्थातच डॉट बॉलने पहिल्या वरचा खेळ संपलाय आणि धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 9 धावा. 1 विकेटचं नुकसान.
हॅलो. रविकांत थाटे यांचंही स्वागत भीमटोला मित्रमंडळाच्या माध्यमातून. आपण वेळात वेळ काढून स्पर्धेसाठी आलात त्याबद्दल आपल्या मंडळाकडून खूप खूप धन्यवाद. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती 9 धावा आहेत. विकेट पडली एक. सो पांड्यन आणि हुसेनला आता जतीन 11 साठी चांगली धावसंख्या उभारण्यासाठी पार्टनरशिप करायची आहे. दुसऱ्या बाजूने चांगली बॉलिंग झाली. 2 सबस्टिट्यूट प्लेअर देखील मैदानाच्या आत आलेत. सेकंड ओव्हर मध्ये लाल्या काल फायनलिस्ट होते जयनुमान मोरिवली 40+ मास्टर्स मधून. आणि आता पाटील प्रदेशांकडून फुल लेंथ बॉल होता पॉइंट कडे. मिसफील्ड झाले. मागून थर्ड मॅनचा बॅकअप. एक धाव तोपर्यंत लेग बाईज. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या सध्या आपण पाहतोय 10 या आकड्यावरती. क्रिकेटचं मॅजिकल फिगर. जर्सी नंबर 10 भारतरत्न गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर. याच 10 नंबरच्या जर्सीने संपूर्ण जगाला आपला परिचय ज्यांनी आपल्या बॅट मधून करून दिला. आतापर्यंत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतक. लॉंग ऑफ कडे बॉल चालला. कार्पेट ड्रायव्हर लॉंग ऑफच्या फील्डर वेगाने थोडस फंबल. 2 धावा तोपर्यंत. 2 धावांनी धावांचा विचार केला आपण ओव्हरऑल जतीन 11चा तर तो स्कोर 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर. करण्यात आल्या बॉलला आणि बॉल थेट डीप फाईन लेग कडे. 4 धावा. लॉंग ऑन कडे बॉल चाललेला. एक धाव इथे पूर्ण करण्यात आलेली. यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत त्यामुळे येस पहिल्या फेरीमधले विनर्स कर्णधार तयार राहा तुम्ही. या मॅच नंतर आपण ड्रॉ करणार आहोत. आय थिंक मॅच सुरू असतानाच करूयात. स्वीट हिट, स्वीट बी और स्वीट बी. बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. जबरदस्त पावर पॅक बॅटिंग. धावा धावफलकावरती सध्या आपण पाहतोय त्या 24 धावा. नाना 11चे कॅप्टन नाना, वांद्रापाटाचे कॅप्टन जय बोधे मॅगी 11चे कॅप्टन तर उपस्थित आहेत. आणि सुरू असलेल्या ऑनगोइंग मॅचचे दोन्ही 12th मॅन देखील मंचावरती आहेत. मोर युनायटेड त्यांच्या कर्णधाराला विनंती. मोर युनायटेडचे कॅप्टन तुम्हाला यायचे मंचावरती. ड्रॉ या ठिकाणी लगेचच आपण करणार आहोत. हॅलो. सन्माननीय सुशील पगारे यांचेही भीमटोलाच्या वतीने हार्दिक स्वागत. आपण मंचावर उपस्थित व्हायचंय. थँक्यू. मी मोर युनायटेडचे कॅप्टन नसतील तर टीम मधले कुठलेही एक
प्लेयर्सला विनंती की त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. मोर युनायटेड, नाना 11, वांद्रपाडा 11 आणि या दोन संघाचे 12th मॅन इथे उपस्थितच आहेत. त्याचबरोबर मॅगी 11 चे कर्णधार मॅगी ते इथे उपस्थित आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 29 धावा, 29. हॅलो, 5 मिनिटांमध्ये यायचंय मोर युनायटेडच्या कर्णधारांनी आणि वांद्रपाड्याच्या कॅप्टनने. पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग केली. 1 विकेट जरी रवीची पडली असली तरी 29 धावा. जतीन 11 ला फ्लाइंग स्टार्ट तर केलेला आहे. पाहूयात हे धावफलक फुटपर्यंत पोहोचतंय. 5 ओव्हरच्या अंती विनिंग टीमच्या कॅप्टनला विनंती आहे मंचावरती तुम्हाला येऊन थांबायचं. आपण काही क्षणातच ड्रॉ करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील मॅचेस कशा असतील आणि कोणत्या संघाला बाय मिळणार आहे. चला, वेळ जास्त घेऊ नका. फिल्डिंग करणारी टीम प्लीज, जेव्हा स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे तेव्हा तुम्ही वेळ घ्या. पर ओव्हर नंतर तुम्हाला टीम मीटिंग करायची नाही. महत्वपूर्ण सूचना. शॉट ऑफ लेंथ विथ दिली आणि इथे हा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. माझ्या आणि मोर युनायटेड पहिली मॅच असेल त्यांच्या विरुद्ध असणार आहे वांद्रापाडा 11. पहिली मॅच असणार आहे मोर युनायटेड वर्सेस वांद्रापाडा. दुसरी मॅच आपण बघतोय. 2 चिठ्ठ्या उचलल्या जात आहेत तिथून. नाना 11 जय बोले मॅगी 11 वर्सेस नाना 11 आपण बघतोय. दुसरा सामना होणार आहे. अतिशय उत्कंठावर्धक नक्कीच दोन्ही सामने असणार आहे. पहिला सामना होईल तो मोर युनायटेड वर्सेस वांद्रापाडा 11 आपण बघतोय. आणि या मॅचचा विनर अर्थातच त्यांना सेकंड राऊंड मध्ये बाय मिळाले. ते थेट थर्ड राऊंड मध्ये खेळतील. ऑन गोईंग मॅचच्या विनरला बाय मिळालेली आहे. वांद्रापाडा आणि मोर युनायटेड टॉस साठी तुम्हाला यायचंय. आपण टॉस लगेचच करणार आहोत. मोर युनायटेड आणि वांद्रापाडा 11 पुढच्याच मिनिटांमध्ये, पुढच्या 2 मिनिटातच आपल्याला टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. नाणेफेक होईल. दोन्ही कर्णधारांनी उपस्थिती दर्शवायची ताबडतोब. ओव्हर टू कॉम्बॉक्स. वांद्रापाडा आणि मोर युनायटेडचे कॅप्टन टॉस साठी तुम्हाला रिपोर्ट करायचे. आणि सेकंड राऊंडची सेकंड मॅच असेल जय बोले मॅगी 11 आणि नाना 11 यांच्यामध्ये. पण यानंतरची मॅच आहे वांद्रापाडा आणि मोर युनायटेड. टॉस साठी या कॅप्टन लगेच. मोर युनायटेड कॅप्टन
टॉस साठी रिपोर्ट करायचं तुम्हाला. स्विच हिट साठी अटेम्प्ट केलं त्यावेळेला हुसेनने, पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 40 धावा धावफलकावरती, 1 विकेटचं नुकसान. लेते छोटा सा ड्रिंक्स ब्रेक और फिर से एक बार आते भीमटोला प्रेझेंट भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 मध्ये. इट्स ओव्हर टू दिस जॉकी. तीन ओव्हरचा खेळ संपला. 40 धावा धावफलकावरती आहेत. विकेट एक पडली आहे जी रवीची फार सुरुवातीला, आणि त्यानंतर हुसेन आणि पांडियन दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. पियुष आलाय चौथ्या षटकामध्ये. ऑलरेडी सचिनची 2 षटक आपण बघितली. अक्रॉसच्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला बॉल डॉट. पुन्हा एकदा गोलंदाज पियुष. टॉस लॉग इट. गुडघा टेकवलाय. बैठक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार.
आपल्याला 2 दिवस इथे या संपूर्ण मैदानाचं संरक्षा पुरवली ते चिकणे साहेब इथे उपस्थित झालेत. पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सो अर्थातच इथे आता 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि ओव्हरऑल टोटल स्कोरचा आपण विचार केला तर धावा फलकावरती 57 धावा, 1 विकेटचं नुकसान. बॅटिंग करत असताना जतीन 11. जाऊयात आपण आता लास्ट ओव्हरकडे, जिथे बाबूदा आपण पाहतोय डेथ ओव्हरमध्ये. पांड्यन आणि हुसेन दोघे सेट बॅटर आहेत. पुन्हा एकदा स्विच केलं होतं पांड्यनने, पण इथे कॉन्टॅक्ट झाला नाही व्यवस्थित. सिली पॉइंट मध्ये बॉल मिळते, त्यामध्ये ओहो सो क्रीज सोडली आणि आता मैदान सोडावं लागेल. पांड्यन रन आउट. सो नवीन बॅटर मैदानाचा हात आपल्याला पाहायला मिळतात. आकिब. धावांचा आपण विचार केला तर धावा आहेत 58. बॉल बाकी आहेत अजूनही 4. फुल लेंथ यॉर्कर, बँग ऑन टार्गेट. गायडेड मिसाईल प्रमाणे थेट यष्टांचा वेध घेतलाय. फलंदाज बाद.
नवीन बॅटर मैदानात आत आले अनिकेत मते. बॉल बाकी आहेत अजूनही 3. बॉलर इज ऑन हॅट्रिक. टॉस केलं होतं बॉलला, कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न फाईन लेगने स्टॉप केलं बॉलला, पण हा बॉल लेग स्टंपच्या बाहेरून आहे. दॅट्स अंपायरचा सिग्नल. वाईडच्या धावा मिळतात 2 आणि ओव्हरऑल सध्या जतीन 11चा धाव फलक 60 वरती. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. मोजू बाबूला आपण आता पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. सेकंड विकेट साठी पांड्यन आणि हुसेन मध्ये जबरदस्त पार्टनरशिप होती. 60 धावा सध्या. 3 बॉल बाकी आहेत. पुन्हा एकदा बाबू. खोलात लेग स्टंप उखडलाय. दोन्ही पायांचा मधून बॉल थेट स्टंप वरती. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. अजूनही 2. नवीन बॅटर मैदानात आत आले संदीप आणि दुसऱ्या बाजूला संदीप मोरे आमचे टेक्निकल एक्सपर्ट आहेत पीसीआर रूम मध्ये. जीटीसी जे टेलिकास्ट करतात. जबरदस्त कामगिरी आमच्या 4 कॅमेरामॅनची. 2 आमचे टेक्निकल एक्सपर्ट आहेत. सँडी पुढे आलेत. ग्लान्स करतायत. फाईन ग्लान्स आहे. बॉल निघाला गॅप मधून. डीप फाईन लेगला आउटफील्ड फास्ट. बॉल थोडासा डीप फाईन लेग मध्ये स्लो झालाय. तिथून आता कव्हर करून थ्रो. सो 2 ला 3 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सफल झालेला आहे. शेवटचा एक बॉल बाकी आणि स्ट्रायकिंग एंडला आलाय पुढे तो आता अनिकेत मते. धावा फलकावरती 62 धावा. सो नवीन बॅटर संदीपच्या विकेट नंतर पांडू आले. तो ऑफ स्ट्राइक आहे. मात्र स्ट्रायकिंग एंड अनिकेत कॉन्फिडेंटली स्ट्रायकिंग एंड आलाय. शेवटचा एक बॉल आहे. पाहूया जतीन 11चा धाव फलक कुठे थांबतंय. बाबू फुल लेंथ बॉल लेग स्टंपला होता. चांगला बॉल इथे ऑन साइडला टोला लागून बॉल मिड विकेट कडे चाललाय. 2 धावा तोपर्यंत पूर्ण झाला. थ्रो चांगला आलाय. सो ट्रिपल साठी ते आता रनआउटची विकेट. सो ओव्हरऑल डाव संपला. जतीन 11चा विकेट पडलेत. 7 धावा बनल्यात 62 आणि पाटील प्रतिष्ठानला बनवायचे आहेत विजयासाठी 63 धावा. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल या आपण आपले गेस्ट टावरी सरांना मी विनंती करेन या आपण कमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकूयात त्यांचा आवाज सेकंड इनिंग मध्ये या मॅचचा. थँक्यू. थँक्यू के के. ओके रवी सर. येस थोडीशी मिस्टेक झाली होती. 64 झालेल्या आहेत. 65चं टार्गेट आहे. 64 झालेल्या आहेत. 65 धावांचं लक्ष आहे. थँक्यू. हॅलो, मी काँग्रेसचे युवा नेते प्रथमेश प्रदीप पाटील यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचंय. मी धनंजय सुरू यांना विनंती करतो की त्यांना शॉल आणि पुष्पगुच्छ त्यांचं स्वागत करायचंय. प्रथमेश. प्रथमेश लवकरात लवकर यायचंय कारण आपल्या गेस्टला जायचंय म्हणून म्हटलं की आपण पटकन मॅच मध्येच
करूया. हो. तत्पूर्वी मी सुमित दास यांना विनंती करतो की त्यांनी चिकणे साहेबचं शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचंय. या या साहेब, तुम्ही आम्हाला 2 दिवस आमचा पूर्ण हा सगळा जो काही मटेरियल आहे इथे त्यासाठी तुम्ही आम्हाला 2 दिवस 12 तासाची सिक्युरिटी दिलेली आहे. 24 तास, 2 दिवस नाही 24 तास. 24 आणि 24 2 म्हणजे 48 तास. थांबा ना साहेब येतात. थँक्यू. मी सुशील पगार यांना विनंती करते त्यांनी स्टेजवर यायचंय. सुमित दास यांना विनंती करतो की त्यांना तुम्ही शॉल आणि पुष्पगुच्छ द्यायचा आहे. आपल्या वेळात वेळ काढून ते भीमटोला मित्रमंडळाला आलेत, आवर्जून भेट दिली त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. प्रथमेश, मी धनंजय सूर्य साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रथमेश युवा नेते काँग्रेस पार्टीचे आदरणीय प्रदीपदादा पाटील यांचे सुपुत्र धन्यवाद प्रथमेश. मी सुमित यांना विनंती करतो की त्यांनी थाटे साहेबांचं स्वागत करायचंय. सुशील थाटे साहेब, सुशील पगारे, थाटे साहेब पण आलेले आहेत. थँक्यू. थाटे साहेबांचं फोन कर. शॉल आहे ना तुमच्या आजूबाजूला सगळे अवेलेबल असणार आहेत. दास, आपणही थाटे साहेब आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मंडळी. वळूयात मैदानाकडे. सुरू होत असलेला सामना, अर्थातच पहिला इनिंग संपल्यानंतर जतन 11 संघाने 64 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत आणि 65 धावांचं आव्हान आहे ते म्हणजे पाटील प्रतिष्ठान संघासमोर. अतिशय सुरेख सुंदर असं हे आयोजन आपण दरवर्षी पाहतोय ते म्हणजे भीमटोळा मित्रमंडळ अंबरनाथ यांच्या माध्यमातून. आणि मी स्वतः नितीन टावरी काळंज सरांचं खूप आभार प्रकट करतो की त्यांनी समालोचनाचा भार माझ्या खांद्यावरती सोपवून ते निर्धास्त झालेले आहेत. काळंज सर, पुनश्च आपलं आभार. वळूयात मैदानाकडे. ऑनलाईन GTSच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व प्रेक्षकांना शुभ दुपार आणि नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा शुभ दुपार. अतिशय सुंदर आयोजन भीमटोळा मित्रमंडळ अंबरनाथ तर्फे आणि पहिलं षटक घेऊन येतोय जतीन स्पोर्ट्स संघाकडून, तो म्हणजे अनिकेत मते. आमचे स्कोरर तयार होत आहेत, आमचे अंपायर राणे सर आणि उजव्या बाजूला उभे असलेले आमचे दुसरे अंपायर जे अतिशय तीक्ष्ण, हुशार आणि चाणाक्ष आहेत. सुरू होतोय सामना. पहिलाच चेंडू मते यांचा लॉंग ऑफ रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक सकतोय, झेल सुटतोय. धावा मिळतायत 2. पहिल्याच चेंडूवरती आलेल्या या 2 धावा. अर्थातच गरज असेल ती म्हणजे 65 धावांची. आमचे स्कोरर स्वतः प्रतीक राजगुरू येथे माझ्या समवेत हजर आहेत.
त्याचप्रमाणे GTS च्या माध्यमातून ऑनलाईन स्कोरिंग करतायत सँडी. पुन्हा फुलटॉस चेंडू ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू ऑफ साइडला तटावलेला आहे आणि चेंडू मिसफील्ड होतोय. या चेंडूवरती 2 धावा पूर्ण झालेल्या दिसत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती म्हणजे 5 धावा. गरज आहे 65 धावांची जिंकण्यासाठी. 65 धावांची गरज असताना अनिकेत मते पहिला पॉवर प्लेचं षटक हाताळतायत आणि या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूंवरती 5 धावा जमा करण्यामध्ये यश मिळत आहे. ते म्हणजे पाटील प्रतिष्ठान संघाला. पुन्हा तयार होतोय राईट आर्म वर विकेट मारा करण्यासाठी. गोलंदाज अनिकेत यावेळी लॉंग लेग रिजन मध्ये मारलेला चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण चौकार अडवताना दिसतोय. तो म्हणजे क्षेत्ररक्षक. या चेंडूवरती मिळत आहेत 3 धावा. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे या 2 फलंदाजांदरम्यान. पहिल्या चेंडूवरती 2 धावा जमावल्या. दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा. तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा 3 धावा. यावेळी पुन्हा एकदा पॉवर प्लेचा ऍडव्हान्टेज घेताना दिसतोय फलंदाज. 2 क्षेत्ररक्षक धावतायत या चेंडू मागे. मात्र चेंडू जातोय आरपार सीमा पार. पुन्हा एक चेंडू ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू जातोय. पुन्हा एकदा लॉंग लेग रिजन मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि 2 क्षेत्ररक्षक त्यामागे धावतायत. थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली आणि तेवढे चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि थर्ड अंपायर साठी थोडी मेहनत असेल. या चेंडूवरती सुरेख क्षेत्ररक्षण जरी पाहायला मिळालेलं असलं तरी अंपायर्स कॉल आहे. चौकार नाही आहे. तीन धावा या चेंडूवरती. सुंदर रनिंग बिटवीन दी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. धाव संख्या 3 ने वाढली. धाव संख्या झाली 15 धावा. पहिल्या षटकामध्ये अतिशय सुरेख फलंदाजी आपल्याला या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धाव संख्या जमा केली ती म्हणजे 15 धावा. अजूनही गरज असेल 50 धावांची.
अनिकेत मते यांच्या या षटकातील हा शेवटचा चेंडू. धाव संख्या धाव फलकावरती आमचे स्कोरर प्रतीक राजगुरू आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत ते म्हणजे 15 धावा. गरज असेल अजूनही 50 धावांची आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळेल तो अनिकेत मते. यावेळी मात्र उंच फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. या चेंडूवरती मिळत आहेत 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती म्हणजे बिनबाद 17 धावा. गरज असेल अजूनही 48 धावांची. अर्थातच 12च्या सरासरीने या पुढील 4 षटकांमध्ये धावा जमवाव्या लागतील. 24 चेंडू आणि 48 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी पाटील प्रतिष्ठान संघाला. सुंदर गोलंदाजी जरी आपल्या समोर असेल तरीही पाटील प्रतिष्ठान फार सुरेख, सुंदर, मजेशीर आणि तेवढाच आपल्या टार्गेटच्या दिशेने जाताना फलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज येतोय नवीन विराज. अनिकेत मते या गोलंदाजाचा चांगला समाचार घेतल्यानंतर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी तो म्हणजे विराज. गरज असेल 24 चेंडू आणि 48 धावांची. विराज याचा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू दांडी गुल करतोय. स्टंप उखाडून टाकतोय. पहिलाच चेंडू रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय या फलंदाजाचा. मधील डान्सिंग अंपायर राणे सर आणि त्यांच्या सोबत आहेत अभय पाटोळे सर. दोनही निष्णात, हुशार, चाणाक्ष, तरबेज असे अंपायर्स. मैदानामध्ये पहिल्याच चेंडूवरती विराज क्लीन बोल्ड करतोय जेम्स या फलंदाजाला आणि तयार होऊन मैदानामध्ये उतरतोय फलंदाजी करता. त्याची जागा भरून करण्यासाठी तो म्हणजे लाल्या. लाल्या एका गुणी गोलंदाजासमोर फलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. पुनश गुड लेंथ वर टाकलेला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू जातो, पोहोचतोय पुन्हा एकदा विराज यांच्या ग्लोव्ज मध्ये. 2 चेंडू निर्धाव. यावेळी फुलटॉस चेंडू जातोय लेग साइडच्या दिशेने, सीमा पार, चौकार.
विनंती असेल की कृपया चेंडू शोधून आणायचा आहे मैदानामध्ये. पुढील चेंडू जातोय लाल्या यांच्या बॅट मधून. आपण आत्ताच एक चौकार पाहिला. या चेंडूवरती आपण एक खणखणीत असा चौकार पाहिला जो लाल्या यांच्या बॅट मधून निघाला. समोर होता गोलंदाज विराज ज्याने पहिले दोनही चेंडू निर्धाव टाकले होते. त्यानंतर मात्र लाल्या यांनी आडव्या बॅटने खेळून या चेंडूवरती चौकार जमा केला. धावसंख्या झाली ती म्हणजे 21 धावा. पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय गोलंदाज विराज. यावेळी मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू स्टिअर केला जातोय ऑफ साइडला. या चेंडूवरती मिळते एक धाव. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या धाव फलकावरती लागते ती म्हणजे एकूण 22 धावा करायच्या असतील पाटील प्रतिष्ठान संघाला त्या म्हणजे 65 धावा. यावेळी मात्र विराज चकवतोय या फलंदाजाला ज्याचं नाव आहे मयूर. लेग स्पिन पद्धतीचा चेंडू टप्पा खातो. चेंडू जातोय वळण घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा ब्लॉक होल मधील चेंडू दांडी गुल करतोय. पाठीमागच्या दिशेने जाणारा हा चेंडू फलंदाजाला क्लीन बोल्ड करतोय. फलंदाज होतो क्लीन बोल्ड. बावीस धावांवरती दुसरा फलंदाज बाद होतोय. मयूर याच्या रूपाने निराश होऊन परततोय हा फलंदाज पॅव्हेलियनच्या दिशेने आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय नवीन फलंदाज प्रथमेश. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 22 धावा. पहिल्या षटकामध्ये 17 धावा कुठून काढण्याचा प्रयत्न सफल. मात्र दुसऱ्या षटकामध्ये विराज यांच्याकडून फारच चेंडू निर्धाव टाकण्यात आले ज्यामध्ये त्यांना एक ओव्हर हॅट्रिक सुद्धा मिळाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे. धाव फलकावरती आमचे स्कोरर प्रतीक राजगुरू सांगतायत 22 धावा. यावेळी फुलटॉस चेंडू जाणार सीमा रेषेजवळ. या चेंडूवरती धावा मिळतायत 2. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या होते ती म्हणजे 24 धावा. नवीन गोलंदाज जो आपल्या गोलंदाजी मार्क वर तयार आहे रवी. दुसरा चेंडू रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातो निर्धाव. धाव संख्या स्थिरावते मागील धाव संख्येवर. अर्थातच 24 धावा. गरज असेल 65 धावांची. तिसरा षटक हाताळतोय तो म्हणजे गोलंदाज रवी. यावेळी सुंदर क्षेत्ररक्षण होऊन रनआउट होणार का? डायरेक्ट फेकी कदाचित या फलंदाजाला बाद करू शकली असती मात्र ओव्हर थ्रो. चेंडू पुढे जातोय ओव्हर थ्रोच्या स्वरूपात. लाल्या खूप जोरात धावतायत. एकूण धावा किती जमा केल्या आहेत? 4 धावा. आमचे अंपायर ज्यांचं अतिशय तीक्ष्ण असं लक्ष आहे आमच्यापर्यंत पोहोचतायत त्या म्हणजे 4 धावा.
या फलंदाजाच्या बॅट मधून निघालेला हा फटका आणि त्यावरती झालेला ओव्हर थ्रो या रूपाने मिळतायत धाव संख्या होते 28. 28 धावा धाव फलकावरती लावण्यामध्ये यश मिळालेलं आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. रवी गोलंदाजी करतायत, राईट आर्मवरती विकेट मारा करतायत आणि फार सुरेख गोलंदाजी आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऑफ स्पिन, लेग स्पिन, त्याचप्रमाणे फास्टर वन पद्धतीचे चेंडू त्यांच्या हातामधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं लॉंग रेंज रिजन मध्ये, जिथून फेकी सुद्धा सुरेख झाली होती. मात्र कव्हर करण्यासाठी कोणताही क्षेत्ररक्षक नसल्यामुळे ओव्हर थ्रोच्या स्वरूपात मिळाल्या 2 धावा एकूण मिळाल्या. या चेंडूवरती 4 धावा. पुढील चेंडू, यावेळी मात्र आडवा बॅटने चेंडू मारण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू स्वतः गोलंदाजाच्या हातामध्ये जातोय. तत्पूर्वी पूर्ण करतायत लाल्या. स्वतःच्या धाव संख्येमध्ये 1 ने भर करतायत. धाव संख्या होते 29 धावा. 14 चेंडू आणि 36 धावांची गरज असेल. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना यावेळी फुल टॉस, मात्र स्लो रन पद्धतीचा चेंडू. बॅट्समन स्वतःला यार करतोय आणि सुरेख थ्रोच्या रूपाने लाल्या बाद होऊन परततोय. रनआउटच्या स्वरूपात धाव बाद. लाल्या यांची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो म्हणजे निखिल. ब्रिजेश यांच्या नावाची जर्सी घातलेला निखिल मैदानामध्ये जातोय. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये एक चांगला फलंदाज धावबाद होऊन मैदानाबाहेर निराश हताश लाल्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये निखिल, गोलंदाजी रवी. यावेळी हा पिच चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेसाठी. यावेळी मात्र प्रयत्न होताना दिसत नाहीये. एका धावेवरती समाधान होतोय तो म्हणजे फलंदाज आणि धाव संख्या होते 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा. हे षटक संपलेलं आहे. एकतीस धावा धाव फलकावरती लागलेल्या 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 गोलंदाज अनिकेत मते दुसरं षटक हाताळलं होतं तो म्हणजे विराज आणि तिसरं षटक रवी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे धाव फलकावरती आमचे स्कोरर प्रतीक राजगुरू म्हणतायत की 31 धावा. अजूनही गरज असेल 34 धावांची आणि चेंडू असतील 12. आणि भीम टोळा मित्रमंडळ अंबरनाथ यांच्यातर्फे सर्व क्रीडा रसिकांचं त्याचप्रमाणे क्रीडा प्रेमींचं भोजनासाठी आमंत्रण. 31 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागलेले आहेत. गरज असेल आणखीन 12 चेंडू मध्ये 34 धावांची. एकूण धाव संख्या धाव फलकावरती लावावी लागेल जिंकण्यासाठी ती म्हणजे 65 धावा. कारण जमा केल्या होत्या जतीन 11 संघाने आपल्या धाव फलकावरती 64 धावा. अतिशय निष्णात आणि तरबेज स्कोरर प्रतीक राजगुरू स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आपण लाईव्ह जे GTS च्या माध्यमातून हे प्रक्षेपण पाहतात ते आपल्यापर्यंत पोहोचवतायत मिस्टर सँडी आणि आमचे काळंज सर सुद्धा थोड्या वेळानंतर भोजन करून पुनश्च आपल्या जोडीला हजर होतील. भीमटोळा मित्रमंडळातर्फे भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि सर्व क्रीडाप्रेमी आणि रसिकांना विनंती असेल की आपण भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव मंडळ 2025 चे अध्यक्ष बापूराव मेश्राम साहेब यांचं या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच सचिव अनिल गजबे साहेब यांचं सुद्धा सन्माननीय व्यासपीठावरती
हार्दिक हार्दिक स्वागत मी माझ्यातर्फे. त्याचप्रमाणे हे सुंदर सुरेख आयोजन करणारे भीमटोळा मित्रमंडळ अंबरनाथ यांच्यातर्फे सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वळूयात फिर से एक बार चलते हैं इस मैदान की तरफ जहां पर शुरू हो चुका है ये घमासान दो टीमों के बीच में, पाटिल प्रतिष्ठान और जतिन 11। जरूरत अभी भी है 12 गेंदों में 34 रनों की और पहली ही गेंद पर बड़ा प्रहार, लेकिन फिर भी बहुत ही अच्छा फील्डिंग अपने को देखने मिला। इस गेंद के ऊपर मिले सिर्फ 2 रन। अब जरूरत है अभी और 32 रनों की, 11 गेंदे और 32 रनों की जरूरत। इस बार गेंद किसी भी तरह से समझ नहीं पाए बल्लेबाज, उनका शरीर पर गिरती हुई गेंद, लगती हुई गेंद और सभी टीममेट्स अंबरनाथ के कॉन्वोकेशन होता हुआ वहां पर, और बल्लेबाज फिर से तैयार। ये गेंदबाज अकीब जिन्होंने अभी तक 2 गेंदें डाली है, पहली ही गेंद ब्लॉक होल में डालने का प्रयास था जो बल्लेबाज ने अच्छी तरह से खेलकर उस गेंद पर 2 रन जुटा लिए। ये गेंद फिर से एक बार अच्छी गेंद, फिर भी 1 रन नहीं रोक पाए गेंदबाज। आकिब की ये गेंद इस बार गुड लेंथ पर गिरकर विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई ये गेंद और स्कोर वहीं पर थमा हुआ। जरूरत है फिर से एक बार यार का गेंद अकीब की तरफ से, दूसरा रन का कोई प्रयास वहां पर नहीं दिख रहा है निखिल की तरफ से। 4 गेंदे अभी तक डाल चुके हैं इस ओवर में। अकीब अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाज को अपना क्लास दिखाना होगा। इस बार बल्लेबाज अपना बैट का प्रहार करते हुए गेंद जाती हुई चौकार। हमारे अंपायर राणे सर बताते हुए स्ट्रेट ड्राइव, इस पर आते हुए 4 रन कुल स्कोर हुआ है। अड़तीस रन। इस बार फिर से एक बार ऑफसाइड में लगाई हुई गेंद आनी के तो फंसे हुए, फिर भी उनकी तरफ से अच्छी फील्डिंग, उतना ही अच्छा थ्रो, लेकिन बल्लेबाज उतने हैं सक्षम जिन्होंने पूरे के अच्छी रनिंग बिटवीन द विकेट के हिसाब से 2 रन 6 गेंदों में। अभी जरूरत है 25 रनों की, 6 गेंदे और 25 रन। गेंदबाज आएंगे नई गेंदबाजी करने के लिए। आखिरी ओवर में जरूरत है पाटिल प्रतिष्ठान का, अगर इस मैच को जीतना है तो बड़े शॉट्स लगाने होंगे। चौकार और षटकारों की आतिशबाजी करनी होगी तभी वो इस मैच को जीत पाएंगे। हालांकि निखिल उसी तरीके के बल्लेबाज है, अगर उनके बैट पर गेंद लग गई तो गेंदी जरूर सीमा पार जाएंगी। फिर से एक बार आप सभी को आमंत्रित करता हूं भीमटोला अंबरनाथ की तरफ से भोजन के लिए। यहां पर आपके लिए भोजन की व्यवस्था की गई है। इस बार निखिल के बैट से, आड़ी बैट से आता हुआ ये फटका, लेकिन इस पर एक ही रन लेकर समाधान पा रहे निखिल, जिससे स्कोर बढ़कर 41 रन स्कोर बोर्ड पर लगाते हुए हमारे बहुत ही तरबेज स्कोरर प्रतीक राजगुरु। इस बार स्लोअर गेंद हवा में जाती हुई, लेकिन सूरज की किरणें उनकी आंखों में जाने से इस गेंद पर कैच तो नहीं लपक पाए, लेकिन ज्यादा नुकसान बल्लेबाज को भी नहीं भुगतना पड़ा, उनको भी मिले 2 रन और इसी के साथ कुल स्कोर बढ़ता हुआ 43 रन, 43 रन आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट्स।
पांडु स्लोर वन गेंद हाथ में जाती हुई बल्लेबाज वापस आएंगे पॅव्हेलियन में. सरांना मोर युनायटेडला विनंती असेल की त्यांनी लगेच मॅच झाल्याबरोबरच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. आपण 1:50 ला मॅचला सुरुवात करणार आहोत. पुढचे सर्व राऊंड 4-4 ओव्हरचे असतील. हे सर्व टीम्सने नोंद घ्यावी. 1 ओव्हर पॉवर प्लेचा असेल. अगली होने वाले मैचों के लिए थोड़ा बदलाव हो रहा है भीमटोला मित्रमंडल अंबरनाथ की तरफ से कि यहाँ से आगे होने वाली सभी मैचेस ये 4 ओव्हर्स की होंगी. या मयूर दांडे साहेब स्टेजवर या. आशिष गावंडे साहेब दोघांना विनंती असेल की आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. स्टेजवर या. इस मैच में अभी सिर्फ औपचारिकता बाकी और गेंदबाज पांडु पूरी कोशिश करते हुए और स्पिन लेग स्पिन डालते हुए अनिकेत की तरफ से रन आउट करने का चांस. हालांकि कोई भी हड़बड़ी वहां पर नहीं दिख रही है निखिल की तरफ से. क्रांतीवीर क्रीडा मंडळाचे महेश गायकवाड आणि विक्रम जाधव या दोनही मान्यवरांनी सन्माननीय व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं या व्यासपीठावरती भीमटोळा मित्रमंडळ अंबरनाथ तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. विजयश्री संपादन करतोय तो म्हणजे जतीन 11 संघ. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद.